हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कशा तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा, काळजी घ्या स्वतःची, परिवाराची. चला, आता 8 वाजलेले आहेत. मी सुपर हॉस्पिटलमध्ये जात आहोत चेकअपसाठी. महिन्याच्या महिना काही दिवस बोलावतात आणि तिथूनच मग औषध पण घेण्यात येते बाजूच्या मेडिकलमधून, कारण तिथेच मिळते सगळ्या औषधी ज्या हार्टच्या ज्या आहेत त्या. चला, आता जात आहोत. तिथे खूप गर्दी राहते, लाईन लागते प्रत्येक ठिकाणी. 20 रुपयाचे मध्ये काम होते, पण गर्दीच खूप राहते प्रत्येक ठिकाणी. BP चेक करताना, तिकीट चिठ्ठी काढताना, डॉक्टरांना चेकअपसाठी जाताना प्रत्येक ठिकाणी लाईन राहते खूप मोठी मोठी, कारण खूप 20 रुपयामध्ये काम येतात, तर बाहेरून लोक येतात तिथे. चला, आता मी जात आहो. आज एकटीच जात आहो, फर्स्ट टाईम. याच्या आधी माझी बहीण, स्वप्नील किंवा माझी मुलगी वगैरे सोबत राहत होते. आता यावेळेस मी एकटीच जात आहो. पावसाचा पण खूप मोसम बनलेला आहे. चला, आता निघत आहो, कारण लवकर जावं लागते, खूप गर्दी राहते. तिकीट चिठ्ठी काढतानाच खूप मोठी लाईन राहते. माझ्याकडून जास्त उभं पण राहणं होत नाही. सोबत असतं तर कसं कोणी लाईनमध्ये लागून जाते. पण आज एकटीच जात आहो. चला, जेवण दे पाहून घेऊ पुढे. उभं तर जास्त वेळ राहणं होत नाही. चला, आता जात आहे, निघत आहो. 8 वाजलेले आहेत. सकाळी उठले, अंगणात झाडू वगैरे मारलं, आंघोळ केली, पूजा केली. आईना रुहीला तयारी करून दिली शाळेची, आंघोळ वगैरे करून, ड्रेस चाय ब्रेड बिस्किट वगैरे चारून रुहीला नेऊन द्यायला गेली आहे तिची मम्मी. चला, आता आली आहो सुपरमध्ये. इच्छा गर्दी पाहूनच माणूस खूप घाबरते. खूपच गर्दी राहते इथे. गर्दी आहे, गर्दी दाखवत आहो. ECGची लाईन लागली आहे, लंबी चौडी गर्दी राहते. हो, ECGची लाईन आहे. मग आता ब्लडच्या लाईनमध्ये उभं राहावं लागेल मला. उद्या एन्जिओग्राफी सांगितली आहे. सोबत पाहिजे कोणी ना कोणी. सोबत असतं म्हणजे असं लाईनमध्ये कोणाला एकाले बसून देता येते, मग आपण जातात. इथं कोणी असतं तर मी कोणाला बसून दिलं. सोबत पाहिजे ना. माझं पोरगं येतो म्हणे, मी नाही म्हटलं. पोरगं येतो म्हणे सोबत, जातो. सोबत पाहिजे कोणी ना. होईल ना. उद्या ॲडमिट व्हायचं आहे मला. उद्या सकाळी भरती व्हा लागन, परत दिवशी होऊन जाईल, परत दिवशी संध्याकाळी सुट्टी होऊन जाईल. त्याच्यात काय निघते काय नाही, मग माहीत पडते काय सांगते. चला, झालेलं आहे काम. कसली थकल्यासारखं वाटत आहे, कारण खूप ब्लड काढलं, त्यावेळेस ब्लड गेलं कसं तरी वाटत आहे. ECG पण झाला, ब्लड पण झालं. आता या ॲटोनी पाहते, जमलं तर, नाही तर मग स्वप्नीलला बोलवून घेते. स्वप्नील येतो म्हणत होतं. खूप लाईन बसल्यामुळं थकल्यासारखं वाटत आहे. जागोजागी 2-2 घंटे उभं राहावं लागलं. उद्या ॲडमिट व्हायचं आहे. बघा बाप्पा, आता छान फ्रॉक घातला, डॅन्स करत आहे. मजा आहे रोहीची तर. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा. उद्या बोल ना. रोहीने आता फ्रॉक घातलेला आहे. फ्रॉक घालून मागितला, ते कोणत्याही वेळेस कोणते कपडे घालून घेते. तशी बाहेर जाताना फ्रॉक घाला म्हटलं तर घालत नाही. उद्या चला, मला ॲडमिट व्हायचं आहे सुपरमध्ये. आज गेली होती, एकटीच गेली होती आज. मग स्वप्ने मला घ्यायला आला. 2 वाजले तिथेच. चला, आता उद्या सकाळीच जायचं आहे. स्वप्नेसोबत येत आहे. चला, पाहू आता पुढचं प्रोसिजर काय होते तर. चला, मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.